हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता हे काय दिवाळीच्या साडीच्या लाह्या आहेत का प्रसादाच्या लाह्या तशाच पडल्यात. मग आता काय करावं म्हणलं तर ह्याचा चिवडा करा, नाहीतर ह्या किडक्या होत्यात. किडक्या झाल्या की त्या टाकाव्याच लागतात. ह्याचा चिवडा खूप छान होतो बरं का. आता हे लाह्या भाजून घ्यायच्या चांगल्या, बिना तेलाच्या चांगल्या भाजून घ्यायच्या, एकदम खुसखुशीत भाजून घ्यायच्या. पुन्हा त्याला तेल टाकायचं, शेंगदाणे तळायचे, डाळ भात तळायचा, पुन्हा त्याच्यामध्ये थोडे तीळ टाकायचे. पाहिजे असेल तर तुम्हाला मला लसूण कांदा टाका. माझ्याकडे लसूण कांद्याचा दुसरा चिवडा आहे म्हणून मी ही चिवडा साधा करायला. ह्याच्यामध्ये थोडे खोबरे, तीळ, डाळवे, शेंगदाणे टाकायचे, हळद, लाल मिरची, धने जिरे पावडर आणि मीठ टाकायचं. तुम्हाला जर तिखट करायचं नसतील तर तुम्ही बिना तिखटाचं सुद्धा नुसतं हळद टाकून करू शकता. तुमच्याकडं छोटं बाळ असेल खाणार तर. आणि छोट्या बाळाला तुपात फोडणी देऊन द्या. तेलाची फोडणी दिली आधी छोट्या बाळाला. 1.5 वर्षाच्या आतच्या बाळाला देऊ नका बरं. तुपात फोडणी द्यायचा चिवडा आणि त्याला खाऊ घालायचं. त्याच्यामध्ये फक्त हळद टाकायची, मिठानं हळद टाकायचं. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे नाही छोट्या बाळाला. हा चिवडा खूप पौष्टिक असते छोट्या बाळाला. ह्याचे साळीच्या लाह्या आहेत. आणि कोणताही चिवडा करताना छोट्या बाळाला बाळ जर छोटं असलं खूप तर त्याला 1.5 वर्षाच्या आतलं असलं, 2.25 वर्षाचं असलं तर तुपात फोडणी टाकून चिवडा करून खाऊ घाला. जिरे टाका थोडीशी, त्याच्यात मोहरी ती जास्त टाकू नका. लहान बाळ असतंय ना, त्याला गिळायचं कळत नाही, अडकतं आहे गळ्यात. 4च जिरे टाका, जास्त जिरे पण टाकू नका. आणि मस्त फोडणी देऊन, मस्त हळद ते तुपात टाकून छान फोडणी देऊन त्याला खाऊ घाला. खूप पौष्टिक असतं चिवडा. ज्वारीच्या लह्याचा चिवडा होतो आहे, साळीच्या लह्याचा चिवडा होतो आहे. आता हो का हे झाली का खुसखुशीत बघायचं आहे. हो का असं नको. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला. नाही भाजलं तर ते खुसखुशीत लागणार नाही दाताला आणि खाता येणार नाही. आता हे चांगले भाजून घेते, नंतर फोडणी देते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे तळायला टाकले. कच्चे शेंगदाणे म्हणून तळून घ्यायले. भाजलेले असल्यावर एवढे तळायचे नाही. आता चांगले तळे गेले ते शेंगदाणे. आता ह्याच्यात काढते. फोडणी टाकलेली नाही, फोडणी नंतर टाकायची. फक्त तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतले. शेंगदाणे झाले की आता आपण खोबरं तळून घेऊ. तुम्हाला टाकायचं असलं तर लसूण कांदा टाका. म्हटलं माझ्याकडे कांद्याचा चिवडा केलेला आहे दुसरा, म्हणून मी टाकलेला नाही. आता हे काही काप केलेत बारीक बारीक खोबऱ्याचे, आणि ते पण थोडे तळून घ्यायचे. थोडे परतून घ्यायचे बरं का, जास्त करपेपर्यंत घ्यायचं नाही. गॅस बारीक करायचा आणि थोडे तळून घ्यायचे. ते झालं की परत डाळ तळायचं. करता डाळव्याला उशीर लागत नसते, डाळ भाजलेला असते. किती चटदिशी झालं हे बघ. जास्त करपवलं आणि जास्त लाल केलं तर ते चांगले लागत नाही बरं का. आपल्याला खायसारखेच लाल करायचे. थोडे परतून काही काढून घेते मी. जास्त पण लाल करू नका. करपट लाल केल्यानंतर गोड लागत नाही ते खायला आपल्याला. ह्याच्यामध्ये काढायला सोपं जातं आहे म्हणून असं करून घ्यायचं काढून. ह्याच्यामध्ये डाळवं टाकते. डाळवे पण चांगले भाजून घेते. डाळ चांगले भाजून घ्यायचे. आता झालं. डाळ पण जास्त भाजायचं नसतं, का तर ते डाळवे चांगले भाजलेलेच असते अगोदर. फक्त खुसखुशीत होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचं. त्याच्यात टाकले आता काढून सगळे. आता थोडा गॅस बंद करते. त्याच्यात कोथिंबीर कढीपाला टाकते, का तर कोथिंबीर कढीपाला लवकर जळतं आहे. म्हणून तेल गरम झाले तर आपण गॅस बंद करूनच त्याच्यामध्ये काढायचं कोथिंबीर कढीपाला.
हे पूर्ण काढून घ्यायचं बरं, परत आणखीन जळालेले चांगले लागत नाही तळले. हो का, पूर्ण काढून घेतले. आता ह्याच्यात कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकते. कोथिंबीर चांगली भाजून घेते. आता गॅस चालू करते. आता हे कोथिंबीर कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा. कमी तेलामध्येच भाजून घ्यायचा. त्याच्यात तेल बसल्यानंतर खूप हे होतं, म्हणून कमी तेलामध्ये भाजून चांगला भाजून घ्यायचा कुरकुरीत, नाही तर चिवडा मऊ पडतंय. कोथिंबीर कढीपत्ता जर नाही चांगला भाजला तर चिवडा मऊ पडतंय बरं का. परत आता झालं, म्हणून कोथिंबीर कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा. चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं बरं का. तसा जर टाकला तुम्ही तर सगळ्याला ह्यानं मऊ होत्यात एकदम, आणि दाताने खाता येत नाही, कुरकुरीत चिवडा राहत नाही. जळू द्यायचा नाही, सारखं हलवायचं. हो का, तयार झालं आता हे. ह्याच्यामध्ये काढून घेतलं. आता पूर्ण सामान ह्याच्यामध्ये काढून घेतले. आता आपण गॅस बंद करून घेऊ. थोडं तेल घेऊ त्याच्यामध्ये, आणि त्याला जिरी मोहरीची फोडणी देऊ. जिरी मोहरी फोडणी देऊन त्याच्यामध्ये मिरची आणि हळद टाकायची. आता हे का गॅस चालू आहे, ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकते. अगोदर मोहरी टाकायची, मोहरी फुटू द्यायची चांगली, परत जिरे टाकायची. चिवडा थोडा आहे, सामान थोडं थोडं टाकायचं बरं. तुमचा चिवडा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे सामान टाकायचं. माझा चिवडा थोडा आहे म्हणून मी मोहरी थोडी टाकली, हे का जिरे थोडे टाकले. आता ही चांगली फोडणी आली की बंद करते, आणि त्याच्यामध्ये काळा मसाला आणि मिरची हळद टाकते. हे बंद करून टाकायचं, फोडणी बंद करून टाकायचं, नाही तर जळलं जातं. जळलेला चांगलं वाटत नाही. थोडं तेल गार झालं की त्याच्यामध्ये टाकायचं जिरे, हे मोहरी आणि जिरे अगोदर टाकायचे कडक तेलामध्ये, आणि नंतर थोडं तेल गार होत आलं की त्याच्यामध्ये मिरची, काळा मसाला आणि हळद टाकायची. नंतर असं जळतं आहे बरं का. काय बंद केले, बंद करून ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. आणि थोडं हे शांत झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ टाकायचे. तीळ अंगावर येते तोडून. हो का, ह्याच्यामध्ये तीळ टाकले, हे का अंगावर उडते ते. बघितलं तुम्ही हो का कसे उडायले ते. म्हणून गॅस बंद करून तीळ टाकायचे. तीळ टाकायचे नाही तर असे. हो का, नाही तर ते अंगावर उडून येते तर, आणि अंगाला पोहतं आहे परत मग आपल्या. आता हे काही थोडं गार झाले, ह्याच्यामध्ये हळद टाकायची. माझा चिवडा थोडा आहे म्हणून मी अर्धा चमचा हळद टाकायला. हो का, मिरची टाकायला. मी जास्त तिखट करणार नाही आहे, सपक करणार आहे. हो का, हे टाकलं सगळं. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू. हां, नंतर मीठ टाकायचं. ह्याला 2 चमचे मीठ लागेल. चव घ्यायची, आपल्याला जर चव कमी जास्त वाटली तर आणखीन त्याच्यामध्ये टाकायचं मीठ. आता हो का, पकडू. आता हे छान झालं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये ना ही फोडणी देते मी. ह्याच्यामध्येही टाकलं तर चालतं आहे, आणि त्याच्यामध्ये पण फोडणी टाकली तरी चालते. कसंही केलं तर चालतं आहे. हे ज्यादा वाकडं करू नको, उभं राहतो. हलाट खराब होतो ना. हो का, आता हे असं साफ चांगलं करून घेतले. किती छान झाले बघा हे चिवडा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं चिवडा गार झाला की थोडीशी साखर टाकायची, पिठी साखर टाकायची बरं. दळलेली पिठी साखर टाकायची. हे साईचा ह्याचा चिवडा खूप टेस्टी होते. आपल्या कसं चुनमुल्याचा चिवडा आपण करतो ना त्याप्रमाणेच करायचं. काय ह्याच्यामध्ये बदल काहीसुद्धा केलेला नाही. तुम्हाला तीळ टाकू वाटले नसले तर तीळ टाकू नका. तुमची आवड आहे, आपली आवड असते. आपल्या आवडीनुसार करा.
बरं, छान मिक्स झालं आहे आता. आता ह्याला गार होण्यासाठी ह्याच्यामध्ये काढून ठेवतो. आणि गार झाला की त्याच्यामध्ये साखर, थोडी सुकी साखर टाकायची आपल्याला. बाकी काय नाही. चिवडा तयार झाला आहे, आता रेडी झाला आहे. आपण थोडा खाऊन बघायचा त्याच्यामध्ये मीठ कसं आहे म्हणून. टेस्टी झालं एकदम. आता बघा, तुम्हाला चिवडा जर माझा साळीच्या लह्यापासून तयार केलेला चिवडा जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा साळीच्या लह्याचा चिवडा कसा वाटला. धन्यवाद. छोट्याशा भुकेसाठी खूप छान आहे बरं का, आणि खूप टेस्टी लागतं आहे. धन्यवाद. आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची आणि हे डब्यामध्ये भरून ठेवायचं. फिट्ट झाकणाच्या डब्यामध्ये, जारमध्ये, कशामध्ये पण भरताना तर ना गार झाल्यानंतर भरायचं. गरम चिवडा भरायचा नाही. गरम चिवडा भरला ना तर ते चिवडा खराब होते आणि त्याला घाम येऊन ते चिवडा मऊ लागते. म्हणून ह्याला चांगलं गार होऊ द्यायचं. थोडं गार झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये साखर टाकायची बरं का.